जय महाराष्ट्र. मी किरण राठोड. आज जागतिक चहा दिन आहे आणि या निमित्तानंच आज आपला खास कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर सकाळची सुरुवातच आपली चहाने होते आणि हे चहा म्हणजे मुंबई किंवा महाराष्ट्रातच लोकप्रिय नाही तर परदेशात देखील चहाला तितक्याच आवडीने प्यायलं जातं. आणि याच चाय पे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. नागपूरहून आपल्यासोबत विष्णू मनोहर आहेत आणि आपल्या मुंबईच्या स्टुडिओतून आपल्यासोबत अनिश देशमुख हे देखील आहेत. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सुरुवातीला आपण नागपूरला जाऊयात. सर, काय सांगाल, तुम्ही सकाळचा चहा घेतला, हा किती स्पेशल होता आणि संस्कृतीबद्दल काय सांगाल चहाच्या? एक तर बेसिकली मी चहा प्रेमी आहे आणि चहा वेगवेगळ्या वेळी जेव्हा आपण घेतो तर तो वेगवेगळ्या जॉनरचा आवडतो मला. म्हणजे सकाळी जेव्हा मी चहा पितो तर मला ब्लॅक टी वेगळा, दूध वेगळं आणि साखर तर मी नॉर्मल घेतो, पण ते ताजं दूध असावं आणि चहा उकळल्यानंतर गाळल्यानंतर तो ताजं दुधाचा एक ॲरोमा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची साय ही जी आहे ती जास्त मला भावते आणि मी त्या प्रकारचा चहा पितो. आणि सकाळी जो आहे तर सकाळी मी दोनदा चहा पितो, म्हणजे अर्धा अर्धा कप असा. आणि दुपारचा चहा मात्र मी बिना दुधाचा पितो आणि त्यामध्ये लिंबू पिळून घालतो. जी सर, चहाच्या संस्कृतीबद्दल काय सांगाल? बघा, चहाच्या संस्कृतीबद्दल जेव्हा आपण बोलतो ना तर मला सांगावं असं वाटेल की साधारण 1700व्या सालानंतर चहा आपण भारतामध्ये प्यायला लागलो. पूर्वी जो चहा होता तो चायनामध्ये व्हायचा आणि ब्रिटिशांनी आपल्या इथे चहाचं उत्पन्न सुरू केलं. आणि गंमत कशी होती की चायनामध्ये चहाला देवत्व प्राप्त होतं. त्याची एक छोटीशी दंतकथा सुद्धा आहे की तिथला एक साधू तपश्चर्या करत असताना त्याला झोप यायला लागली आणि ती झोप येत असताना त्याचे डोळे लागत होते, म्हणून त्यांनी काय केलं की त्याचे डोळे काढून फेकून दिले. आणि काही दिवसांनी तिथे झाडं उगवली आणि ते झाड उगवल्यानंतर त्याची जी पानं होती ती जर पाण्यात टाकून उकळवली तर तरतरी येते, असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं. ही दंतकथा आहे. पण एक दुसरी कथा अजून अशी आहे की तिथला एक राजा होता आणि तो राजा राज्यकर्ता चांगला होताच, त्याबद्दल त्याला वनस्पती शास्त्राबद्दल बरंच ज्ञान होतं. आणि नंतर एकदा तो असाच त्याच्या बगीच्यात गरम पाणी पित असताना एक पान त्याच्या ग्लासमध्ये पडलं आणि ते थोडा वेळ राहिला, त्याच्यातून लाल रंग निघू लागला. आणि लाल रंग निघायला लागल्यावर त्याला आश्चर्य वाटलं आणि म्हणून मग त्यांनी काय तो थोडा वेळ तसंच राहू दिलं आणि मग पिऊन पाहिलं. तर पिऊन पाहिल्यानंतर त्याला थोडंसं एनर्जी आली आणि नंतर मग खऱ्या अर्थाने चहा नावारूपास आला. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये मोठ्या लोकांचं पेय म्हणजे जे एका विशिष्ट लेवलवरचे लोक आहेत तर अशी मंडळी फक्त चहाची मक्तेदारी त्यांच्याकडे होती. आता मात्र सगळीकडे चहाचं कसं पेव फुटलंय तुम्हाला माहिती आहे. जी विष्णू सर, तुम्ही संस्कृतीबद्दल तर सांगितलंच. आता आपण अनिश सरांकडे जाऊयात. अनिश सर, चहाचा प्रवास कसा आहे सध्यापर्यंतचा? चहाचं जसं विष्णूजी बोलले की सकाळपासून आपण चालू करतो आणि चहा आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. सो जेव्हा टी टेस्टिंगची गोष्ट येते किंवा चहाच्या प्रवासाची गोष्ट येते तर ते अगदी जे कॅमेलिया सिनेन्सिस हे चायनीज टर्म आहे, जी चहाची लीफ असतात, त्या लीफला पिक करण्यापासून ते आपल्या घरी जो आपला चहा येतो तिथपर्यंत ती प्रोसेस प्रॉपर असते. त्याची प्रत्येकाची गाईडलाईन्स असतात. जसं चहा कुठल्या दिवसात पिक केला जातो, त्याची लीव्स, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस कशी होते हे पर्टिक्युलर असतं. त्याच्यानंतर त्याची जेव्हा सॅम्पलिंग होते, जेव्हा टेस्टिंग होतं तेव्हा ते सिरामिक बाउल्समध्ये होतं. वेगवेगळी जे टी सोमेलियर्स किंवा टी टेस्टर्स असतात ते टेस्ट करतात. त्याच्यात खूप सारे मी काय म्हणू शकतो की वेगवेगळे गाईडलाईन्स असतात. जसं एक आपलं आहे की त्याची लिकर कशी आहे, दुसरं आहे त्याचा कलर कसा आहे, त्याचा ॲरोमा कसा आहे, त्याची टेस्ट कशी आहे. या सगळ्या गोष्टीने चहा डिफरन्शिएट केला जातो किंवा टी टेस्टिंग डिफरन्शिएट केलं जातं. सो येस, दॅट्स द थिंग.
सर आता आपण म्हणतो की म्हणजे साधारणपणे आपण म्हणतो की मी चहा घेतला, मी टी घेतली, पण चहा आणि टी मध्ये फरक आहे तुम्हाला वाटतं का? हो, म्हणजे नॉर्मली असं हा टेक्निकल टर्म आहे. बेसिकली आपण घरी सगळे चहा द्या किंवा टी द्या असं म्हणतो, पण जर मला कोणी विचारलं की इफ यू वॉन्ट टी, तुम्हाला टी हवाय का, तर मी एक्सपेक्ट करीन को विदाउट मिल्क असेल. सो विदाउट मिल्क टीला आपण टी म्हणतो आणि विथ मिल्क टी जो आपण एकत्र ब्रू केला जातो किंवा स्टिप केला जातो टी बरोबर, दुधाबरोबर, सो त्याला आपण चहा म्हणतो. सो चहा म्हणजे दुधासकट येईल, टी म्हणजे विदाउट दूध येईल, विदाउट मिल्क. जी सर, तुम्हा दोघांना देखील एक मेन प्रश्न असा विचारायचा आहे की चहाचे प्रकार किती आहेत? विष्णू सर काय सांगाल? आतापर्यंत मी जो अभ्यास केलेला आहे तर 800,000च्या जवळपास प्रकार चहाचे असतील आणि नंतर मग त्याच्यामध्ये सर जास्त व्यवस्थित सांगू शकतील की त्याच्यात ब्लेंडिंग होऊन वेगवेगळे अजून चवी आपल्याला त्यामध्ये मिळतात. जी सर, आणि सर तुम्ही सांगा. सो चहाचे प्रकार जसं म्हटलं की जसं विष्णूजींनी सांगितलं की खूप सारे डिफरंट प्रकार आहेत, पण बेसिकली चहा किंवा टी हा 4 ते 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला जातो. जसं एक आहे व्हाईट टी, त्याच्यानंतर एक आहे ग्रीन टी, उलॉंग, ब्लॅक टी, आणि खूप सारे हर्बल टीज पण आहे ज्याला आपण टिझान्स म्हणतो, जे फ्लेवर्ड असतात. आणि याचं ब्लेंडिंग वेगवेगळं होतं आणि म्हणून तो डिफरन्शिएट होतो. जसं लेमन ग्रीन टी इज अ ब्लेंड ऑफ लेमन आणि ग्रीन टी. सो असं ब्लेंडिंग वेगवेगळ्या लेवलला होतं, त्याचे टेम्परेचर्स वेगळे असतात, परत ते कुठून हार्वेस्ट केले या सगळ्यावर त्याचं डिफरन्शिएशन होतं आणि ती खूप डिटेल्ड प्रोसेस आहे बेसिकली. जी सर, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. मात्र टी टेस्टर म्हणजे नेमकं काय असतं, कसं केलं जातं हे सगळं? सो टी टेस्टर हे जे बेसिकली खूप मोठं काम आहे ते. हो विष्णूजी, पण कसं आहे की आपल्याकडे म्हणजे लकीली हे थोड्या लाईक लास्ट 10 इयर्स हे खूप चांगल्यापैकी डेव्हलप झालंय, विच इज व्हेरी गुड. सिरामिक कप्स असतात, सिरामिक बाउल्स असतात आणि कपमध्ये बेसिकली कपमध्ये टीज ठेवले जातात आणि ते स्टिप केले जातात. सो नॉर्मली आपण कॉफीला म्हणतो ब्रू होते कॉफी, पण टीजला आपण म्हणतो की स्टिप होते. सो नॉर्मली 5 मिनिटं हे बेसिकली स्टिपिंग टाईम असतं आणि मग त्याच्यानंतर ते सिरामिक बाउल्समध्ये आपण ओततो आणि मग ते टेस्ट केले जातात. तर त्याचा ॲरोमा, त्याची जसं मी म्हटलं लिक्यर, त्याच्यानंतर त्याची थिकनेस, या सगळ्यांवरून ते डिफरन्शिएट होतात. कुठला टी चांगला आहे, कुठला टी ओके आहे, कुठला टी जुना आहे, कुठला ब्लेंड बरोबर नाही आहे की कुठला ब्लेंड बरोबर आहे. सो टी टेस्टर्स ही सगळी बेसिकली कामं करतात. त्याच्यातून ते फीडबॅक देतात त्यांच्या बेसिकली क्लायंट्सना की कुठला टी कसा आहे आणि तसं मग ते डिफरन्शिएट होतात टी. जी सर, टी टेस्ट कशी केली जाते हे तुम्ही सांगितलंच आहे, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच परत येऊयात. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. चहा आणि बरंच काही यावरती आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत अनिस सर देखील आहेत आणि विष्णू मनोहर देखील आहेत. सर, आपण मगाशी चर्चा केली चायच्या विविध प्रकारांबद्दल, मात्र आता ते चहाचे विविध प्रकार कसे केले जातात, विष्णू सर काय सांगाल? चहाचे विविध प्रकार बघा, कसं आहे की माणसाला सतत बदल हवा असतो आणि मग त्याच्यामध्ये बेसिक जो चहा असतो, त्याच्यानंतर सरांनी आता जसं म्हटलं की त्याच्यामध्ये आता वेगवेगळे एक काहवा प्रकार निघाला, त्याला सुद्धा आपण चहा म्हणतो. लेमन टी आहे, त्याच्यानंतर जिंजर टी आहे आणि काही वर्षामध्ये एक नवीन चहा डेव्हलप झालाय, त्याला तंदूर चहा असं म्हणतात. की तंदूरमध्ये ते मातीचं भांडं ठेवून मग ते गरम झालेलं भांडं त्याच्यामध्ये तयार चहा होतात आणि तो बराच वेळ गरम राहतो, घट्ट होतो आणि एक फंटॅसी असते. अजून तुम्हाला आठवत असेल की लम्सा म्हणजे चॉकलेट टी नावाचा एक प्रकार पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला आवडायचा आणि म्हणजे लहान मुलं जी प्यायला सुरुवात करायची चहाला तर तो चॉकलेट टी प्यायचे. आणि आता तर चहाचं म्हणजे ब्रँड्स वेगवेगळे निघाले आहेत, त्याचे म्हणजे वेगवेगळे ब्रांचेस आणि मग ते तुम्ही एक टी बोर्ड सुद्धा आहे. फोर्ड बागात जर तुम्ही गेलात तर तिथे चहाचे असंख्य प्रकार आहेत
पावडर्स विकायला आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे चहा टेस्ट करता येतो. तर असं हे चहाचे वेगवेगळे प्रकार असतात. आणि बेसिकली चहा म्हणजे मी जो मला अनुभव आहे की तुम्ही आता प्रकार की दुपारी बिना दुधाचा चहा घेतला तर जास्त मला फ्रेशनेस वाटतो. आणि सर तुम्ही काय सांगाल? हो, जसं विष्णूजींनी बोललो, एकदम हल्ली तंदूर चहा हा तर एवढा हिट चाललाय, स्पेशली पुण्यामध्ये. छानपैकी ते जे हे असतं आर्थर पॉट किंवा मटकं असतं ते गरम करतात आणि छानपैकी असा चहा मिळतो. त्याच्यात सगळ्यात आवडती गोष्ट अशी असते की चहामध्ये दूध चांगल्या प्रमाणात असतं आणि ब्लॅक कार्डमम म्हणजे काळी इलायचीचा चांगला फ्लेवर असतो. तर असे वेगवेगळे जसं चहा हल्ली नागोरी चहा खूप फेमस झाला आहे. परत जे आपण घरी हल्ली चहा पितो, वी आर व्हेरी पर्टिक्युलर की आपण सकाळी जसं शेफ बोलले की सकाळी आपण दुधाचा चहा पितो, तर दुपारनंतर बिन दुधाचा पितो. ग्रीन टी असेल, ब्लॅक टी जो तुम्हाला आवडतो तो. सो असे खूप सारे प्रकार आता आपल्या लोकांपर्यंत यायला लागले. इट्स नॉट ओनली की भारताबाहेर, पण भारतात पण आपण तेवढे पर्टिक्युलर आहोत की आपल्याला कुठला चहा पाहिजे. दॅट इज हे हल्लीचं खूप चांगली गोष्ट चालू झाली आहे गेले थोड्या वर्षांमध्ये. सर प्रकार तर तुम्ही सांगितलेले आहात, मात्र एखादी रेसिपी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. चहाची आपण गोष्ट करतोय तर चहामध्ये जसं ग्रीन कार्डमम, अद्रक ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. चहा चांगला उकळला पाहिजे. आपल्या घरी जो सगळ्यांकडे चहा येतो, तुम्ही सोसायटीचा यूज करत असाल, रेड लेबल कुठल्याही ब्रँडचा यूज करत असाल, तो जो चहा येतो तो CTC असतो. तो बेसिकली क्रश्ड, टॉन्ड अँड कर्ल्ड असतो. सो बेसिकली त्याच्यात चांगल्यापैकी उकळून घेतला पाहिजे. त्याच्यात ग्रीन कार्डमम ठेचून म्हणजे इलायची आणि अद्रक हे खूप गरजेचं आहे, आपलं जिंजर जे असतं ते. सो त्याचा चहा बनवू शकतो. परत ब्लॅक कार्डममचा चहा चांगल्यापैकी बनतो. तुळशीचे चहा, बेझिल चहा, मिंटचा चहा हल्ली खूप फेमस आहे. सो तसे पण तुम्ही चहा वेगवेगळे प्रकारचे बनवू शकता. जी सर, मिंटचा चहा कसा करतात, त्याची रेसिपी काय सांगाल? सो बेसिकली त्याचे ड्राईड लिव्ज येतात मिंटमध्ये आणि मिंटचे, आणि ते आपण वापरू शकतो किंवा काय काय वेळेला फ्रेश मडल करून पण म्हणजे फ्रेश कुटून पण आपण त्याला वापरू शकतो. मोरक्कन टी हा बेसिकली खूप फेमस आहे, जो ब्लॅक टी असतो पण त्याच्यात आपण फ्रेश मिंट घालतो, मग तो फ्रेशनेस एक खूप चांगला येतो त्याच्यात. ओके, बरं विष्णू सर, मी तुम्हाला पुढचा प्रश्न असं विचारेन की चहाला अमृताशी तुलना केली जाते, अमृततुल्य चहा असं का म्हटलं जातं? हे बघा, जे आपण काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा एखादं चांगलं गाणं ऐकल्यानंतर आपल्याला छान वाटतं, आपण वाह म्हणतो. तर चांगला जर चहा प्यायला होता आपण म्हणतो वाह क्या बात है, बहुत बढ़िया चाय बना है, तर ते अमृततुल्य आहे. ही सोपी व्याख्या आहे त्याची. आणि हे अमृततुल्य असल्यामुळेच इंग्रज जेव्हा चीनी लोकांकडून चहा घ्यायचे तर त्याच्या बदल्यात त्यांना चांदी द्यायचे. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी असं व्हायला लागलं की चांदी त्यांच्याकडली कमी व्हायला लागली, म्हणून ते त्यांना गांजा, अफीम असे प्रकार द्यायला लागले. आणि त्याच्यामुळे काय झालं की तिथलं चहाचं उत्पन्न कमी झालं, कारण ते नशेच्या आहारी गेले. आणि म्हणून मग ते त्यांनी नवीन मार्केट म्हणून भारताकडे पाहायला सुरुवात केली आणि मग भारतात मग चहाची उत्पत्ती सुरू झाली. सर, सध्याच्या काळामध्ये सगळेच आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक जण ग्रीन टी घेत असतात, ब्लॅक टी घेत असतात, तर त्याची एखादी रेसिपी सांगा. ब्लॅक टी जो मला आवडतो तो दुपारी, म्हणजे आता मी तुमच्यासमोर तोच घेत होतो. पाणी उकळायचं आणि साधारण समजा 2 कप जर पाणी असेल तर मी फक्त पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालतो. त्याच्यानंतर साखर हवी असेल तर ओके, नसेल तर ओके. त्यानंतर एक 5-7 तुळशीची पानं आणि लिंबाचा रस आणि सगळ्यात शेवटी चहा अर्धा चमचा, आणि त्याला उकळून पिऊन घ्यायचं. अतिशय छान लागतं, फ्रेश वाटतं. आणि लिंबू पिळल्यानंतर चहाचा जो बिना दुधाचा चहा आपण घेतो त्याच्यात जो कडवटपणा असतो तर तो निघून जातो. जी. आणि सर, तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारेल की टी टेस्टर म्हणून आपण टीची ती जी काळजी असते सगळी घेतली जाते किंवा ते कशा प्रकारे बनवली जाते या सगळ्यांचा अभ्यास करतो. मात्र जे दुकानातलं चहा असतं त्यातला फरक असतो आणि जास्त टपरीवरचं चहा, मात्र जास्त टपरीवरच्या चहाला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याच्यासाठी बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना टपरीवरचा चहा खूप आवडतो. त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर आपल्याला त्यावेळेला तो चहा हवा असतो
आपल्याला तो चहा प्यावासा वाटतो आणि दुसरी गोष्ट तो चांगल्यापैकी उकळला जातो. जेव्हा तुमच्या टी लिव्ज आहेत किंवा जो चहा पत्ती आहे ती व्यवस्थित उकळली जाते, परत ते दूध टाकून जेव्हा व्यवस्थित उकळलं जातं त्याच्यानंतर जी टेस्ट येते, म्हणून मग ते टपरीकडल्या चहाला तशी टेस्ट येते. कारण की तुम्ही बघत असाल त्यांचं भांडं कायम बॉईल होत असतं. सो दॅट इज अ मेन रिझन की तो टेस्टी एवढा लागतो आणि आपल्याला हवासा वाटतो. अजून असं सांगावंसं वाटेल म्हणजे सरांनी आता वर्णन केलं की तुम्ही नेहमी मार्क कराल की टपरीवरचा चहा जेव्हा बनवतात तर ते पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात बनवतात. तर त्याच्यामुळे काय असतं की तांब्या पितळेचा जो एक स्वतःचा स्वाद असतो तो त्या चहाला लागतो आणि तो चहा अप्रतिम लागतो. दुसरी एक गोष्ट मला सरांना असं विचारावंसं वाटतं की आता सर बोलले की चहा व्यवस्थित उकळून घ्यावा, पण आमच्या इकडे पंजाबमध्ये दूध पत्ती नावाचा एक प्रकार मिळतो आणि त्यामध्ये कसं करतात की पाणी अगदी कमी नाहीच टाकत, दूध उकळवतात, साखर घालतात आणि सगळ्यात शेवटी चहा पावडर थोडा जास्त प्रमाणात टाकून लगेच त्याला काढून घेतात. तर तो एक चहाची वेगळी त्याला चव येते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा चहा किती प्यायला तरी तुम्हाला जळजळ करणार नाही. सर, आता तुम्ही टी टेस्टरचं ते खूपच छान पद्धतीने सांगितलंय. जर इतरांना देखील यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? हो, म्हणजे अनलकीली आय मस्ट से की आपल्याकडे तेवढे कोर्सेस असे ऑफिशियल कोर्सेस नाही आहेत. एस्पेशली मुंबईत, कलकत्त्यामध्ये एक गेस बिर्ला इन्स्टिट्यूट आणि एक एशियन इन्स्टिट्यूट कुठली आहे जिथे कोर्सेस होतात. पण सर्टिफिकेट, स्मॉल सर्टिफिकेट कोर्सेस आहेत आपल्याकडे जिथे आपण टी, जसं वाईन सोमेलियर असतं तसं टी टेस्टिंगचा टी सोमेलियर चा अभ्यास तुम्ही करू शकता. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आवड असणं खूप गरजेचं आहे आणि नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. स्टार्टिंग फ्रॉम हार्वेस्टिंग, कशी टी हार्वेस्ट होते, कशी टी ब्लेंड होते, त्याची प्रोसेस काय, हे सगळं त्याच्यात शिकवलं जातं. हे सर्टिफिकेट कोर्सेस नॉर्मली अवेलेबल असतात, पण असं कुठलं इन्स्टिट्यूट नाही की जिथे आपण हे कोर्सेस करू शकतो. जी सर, पुढचा प्रश्न तुम्हा दोघांना देखील आहे. सध्याचा आपला कार्यक्रम बरीच मंडळी बघतात, बऱ्याच प्रेक्षक बघतात, त्यांना चहा प्रेमींना तुम्ही काय संदेश द्याल विष्णू सर? चहा प्रेमींना हाच संदेश देईल की चहावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका आणि ज्या ज्या नवीन चहाच्या शृंखला उघडतात सगळ्यांना भेटी द्या आणि कोणाकोणाकडे काय काय खासियत आहे ते शोधा. आणि तिसरा एक मी संदेश असा देईन की चहाला स्वतःची एक आपली वेगळी ओळख आहे, तर खूप मसाले किंवा खूप असं काही काही त्याच्यामध्ये घालून त्याची ओळख दूर करू नका. ओरिजिनल चहा प्या. आणि सर तुम्ही सांगा. जसं विष्णू सरांनी बोलले की आपल्याकडे वर्षोनवर्ष आपण चहा पितो आणि भारतात चहाची संस्कृती वर्षोनवर्ष आहे, पण काय काय वेळेला आपण तो टपरीचा चहा प्रिफर करतो किंवा आपल्याला आवडतो. एक तिखी चायची रेसिपी आपल्याला जाणून घ्यायची. आपण नेहमी चहा करतो आणि मी आजच तुम्हाला चहा बनवून दाखवणार आणि तुम्ही म्हणाल की चहा काय बनवून दाखवतो, पण हा आहे तिखट चहा जो प्यायल्यानंतर तुम्हाला तिखट एक छान स्वाद लागेल, आल्याचा स्वाद लागेल, तिखटपणाची चव लागेल आणि ती तिखटपणाची नेमकी चव कशी येईल ते पाहायचं आहे आपल्याला आजच्या भागात. चला, त्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक वेगळ्या पद्धतीचा चहा बनवणार आणि चहा हा तिखट चहा त्याला म्हणता येईल आणि तो असा असेल की आपण नेहमी चहा पितो आणि चहा प्यायल्यानंतर एखादा जो चहाबाज माणूस असतो त्याला जर म्हटलं की पाऊस बाहेर पडतो आहे आणि त्याला जर म्हटलं की चहा पिणार का, हा बना बढिया तिखी अदरक की चाय बना, तर तिखी हा शब्द जेव्हा डोक्यात आला तर छान एक वेगळा चहाचा प्रकार असतो. आणि कित्येक वेळा काय होतं की कल्पनेने माणूस एखादी रेसिपी रंगवतो किंवा त्या रेसिपीच्या किंवा चहाच्या कल्पनेने अर्धी रेसिपी डोक्यात तयार झालेली असते आणि त्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा आहे. एक तिखा चहा आहे, आपल्याला स्वाद द्यायचा आहे आल्याचा, पण तो तिखटपणा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा असेल. आपण दूध घेतलं आहे, दूध तापतं आहे, दूध छान तापवून घेऊ आपण आणि तोपर्यंत आलं आहे, हां आलं कुटून घेऊ. साधारण एक 4 कप जर आपण चहा बनवत आहे, मी आता इथे अर्धा लिटर घेतला आहे दूध, तर एक त्याला मधला जो चमचा असतो साधारण 3 ते 4 चमचे तुम्ही साखर घालू शकता.
अर्थात साखरेचं प्रमाण जे आहे ते प्रत्येकाचं, कोणाला शुगर असते कोणाला नसते, पण एक मॉडरेट जे आहे 3 चमचे तुम्ही साखर घाला. काही लोकांची अशी सवय असते की खूप चहा उकळायचा, म्हणजे पत्ती उकळायची आणि मग तो गाळायचा. तसं करू नका. पहिले सगळं व्यवस्थित उकळू द्या, सगळ्यात शेवटी चहापत्ती टाका, थोडी जास्त. म्हणजे चहाचा ज्याला रिअल अर्क किंवा चहाचा जो स्वाद असतो तो जर हवा असेल तर या पद्धतीने तुम्ही चहा बनवा. आल्याबरोबर आपल्याला गवती चहासुद्धा घालायचा आहे. त्या दोघांचा एक जो मजा असतो ना तो वेगळा असतो. याला स्वच्छ धुवून घेऊ आपण. हे स्वच्छ धुतल्यानंतर या आल्याबरोबरच मी याला आल्यासरशी कुटून घेईन. येस. आणि हे जेव्हा छान व्यवस्थित उकळेल, उकळल्यानंतर एक गंमत करायची आहे की मी तुम्हाला म्हटलं होतं की तिखट चहा बघा. मिरची पावडर अगदी चिमूटभर, आणि चहापत्ती. त्याला एक मिनिटभर आपण फक्त उकळून घेऊ. हे असं उकळल्यानंतर आपल्याला लगेच ते गाळून घ्यायचा चहा. सो तिखट चहा तयार आहे.